ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांती शांती शांती। ईशास्य उपनिषद आणि या ठिकाणी 11 वाचणारा मंत्र आपण पूर्ण केला। विद्यांच्या अविद्यांजयस्तद्वेदो भयगुंसः विद्या मृत्युम तीर्त्वा अविद्या मृतम अश्नुते। की अशा प्रकारे तो काय करतो, विद्या आणि मागच्या असणारे 3 मंत्र 9, 10, 11 त्याच्यामध्ये काय सांगितलं तर कर्म आणि असणारी उपासना। त्या ठिकाणी या ठिकाणी आता पण जो येणारा मंत्र आहे कुठला 12, 13 आणि 14, ज्याप्रमाणे 9, 10, 11 हे मंत्र परस्पर एकमेकांशी काय होते संबंधित होते आणि त्याचा असणारं शेवट फळ सांगितलं की अशा प्रकारे तो काय विद्यामृतमश्नुते, की अशा प्रकारे तो काय करतो त्या अविद्येपासून मृत्यूला पार करतो आणि विद्येपासून अमृतत्व प्राप्त करून घेतो। म्हणजे विद्येचं असणारं फळ जे आहे ते अमृतत्व कधी समुच्चय करून म्हणजे एकत्रित करून, भिन्न भिन्न केलं तर त्याचं असणारं फळ त्यांनी सांगितलं अंधंतम अप्रविश्यन्ति ये अविद्या उपासते ततो भूय इव ते तम अविद्यागुण तथा। अशा प्रकारे भिन्न स्वरूपाचा असताना त्याचं असणारं भिन्न भिन्न फळ सांगितलं, परंतु त्या दोघांना एकत्रित जर केलं तर काय कर्म आणि उपासना हा विषय त्या ठिकाणी चालला होता की त्या लोकांची प्राप्ती उपासनेच्या द्वारे त्या देवतेची उपासना करू, त्या देवतेच्या अनुषंगाने त्या देवतेच्या लोकांमध्ये तो जाऊन थांबेल, कर्माच्या अनुषंगाने स्वर्ग आदी लोकांची प्राप्ती होईल, परंतु कर्म आणि उपासना यांचा समुच्चय केला तर अमृतत्वाची प्राप्ती होईल। हे ज्याप्रमाणे सांगितलं अगदी तसंच काही फरक नाही, परंतु आता इथं काय घेतलं संभूती आणि असंभूती। असंभूती असंभूती म्हणजे काय सगुण आणि निर्गुण उपासना जे आहे त्या अनुषंगाने हे असणारा 12, 13, 14 असणारा मंत्र हा त्या अनुषंगाने या ठिकाणी घेतला। अगदी तसंच काही तो याच्यामध्ये फरक कुठल्याही प्रकारचा त्यांनी केलेला नाही। म्हणजे ज्या प्रकारे त्या ठिकाणी इथंही निंदा जी केलेली आहे, म्हणून मागे पण आपण सांगितलं त्या ठिकाणी जी निंदा केलेली आहे कर्माची निंदा का, ते निंदा करायची म्हणून निंदा नाही, कर्म तर गरजेचंच आहे, परंतु कर्म करत असताना कर्माच्या अनुषंगाने उपासना, नुसतंच कर्म नको, त्या अनुषंगाने उपासना असेल तर निश्चित काय होणार आहे त्याचं फल विशेष दर्जाचं प्राप्त होणार। हे सांगण्याकरिता म्हणून त्या ठिकाणी त्यांनी जसं सांगण्याचा प्रयत्न केला, त्या कर्माची असणारी निंदा केली। आता निश्चित उपासना करत बसला, बाकी काही नाही, कर्म नको काही नको, बस मी एवढीच उपासना करत बसलो तरी सुद्धा त्याचं असणारं फळ जे आहे शाश्वत कालाचं मिळणार हे त्या ठिकाणी सांगण्याचं। मग शाश्वत कालाचं जर फल प्राप्त करून घ्यायचं असेल तर काय केलं पाहिजे, तर दोघांचा समुच्चय कर्म आणि उपासना दोन्ही एकत्रित केलं तर कर्माद्वारे चित्तशुद्धी, चित्तामधनं असणारे संपूर्ण विकार नष्ट होऊन मग त्या उपासनेद्वारे त्या देवतेची लोकांची प्राप्ती होऊन त्या अनुषंगाने पुढचा प्रवास सांगितला। त्याच्यात एक दक्षिणायन आणि उत्तरायण सांगितलं। मग उत्तरायण तर उत्तर मार्गाने काय होतो ब्रह्मलोकापर्यंत जाऊन थांबतो आणि संपूर्ण कल्पांते हे कल्प ज्यावेळेस संपतं त्यावेळेस ब्रह्मा सकाशात त्याला मोक्षाची प्राप्ती होते। अशा अनुषंगाने त्या ठिकाणी त्या दोघांचा अर्थ घ्यायचा आहे। तसंच या ठिकाणी सुद्धा 12, 13 आणि 14व्या मंत्राच्या द्वारे हे ते संभूती सगुण आणि अव्यक्त आणि अव्यक्त उपासना, एक सगुण आपण सांगितलं 2 प्रकारची उपासना आपण सांगितले, त्याच्यावर आपण विश्लेषण मागच्या पाठाला संपूर्ण केलं। एक सगुण उपासना, पण सगुण उपासना करत असताना काय केलं पाहिजे, आपलं जे ध्येय आहे निर्गुण म्हणजे सगुणाकडून निर्गुणाकडे जाण्याचा आपल्याकडे क्रम, लगेच डायरेक्ट 10वीचा परीक्षा देता येणार नाही किंवा 12वीची नाही, SSC HSC जे काय आहे लगेच नाही, त्यासाठी पहिलं जे काय प्रक्रिया आहे मॉन्टेसरी असेल, पहिली असेल, दुसरी असेल, हे सगळं पास होत शाळेतनं नंतर पुढे माध्यमिक शाळेत येईल, मग कॉलेजमध्ये येईल, असं करत शेवट तो 10वीपर्यंत येऊन थांबल्यानंतर त्याला SSCचं बोर्ड येणार आणि ते पास झाल्यानंतर पुन्हा 1 वर्ष काढल्यानंतर 2 वर्ष काढल्यानंतर HSCचं बोर्ड त्याला येणार, म्हणजे 10वी आणि 12वी। तसंच इथं जे आहे सगुण किंवा व्यक्त उपासना आणि अव्यक्त जी उपासना आहे यांचं या ठिकाणी कशासाठी निश्चित सगुण उपासनेमध्ये राहायचं नाही, पण सगुण उपासना करत असताना
आपलं ध्येय जे आहे, निर्गुण जो उपासक आहे, निर्गुण जो परमात्मा आहे, सच्चिदानंद स्वरूप, तिकडे जाण्याकरिता म्हणून त्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी काय सांगितलं, या स्टेप्स सांगितल्या. योग आता आपण ज्ञानभूमिकेमध्ये पण ज्ञानाच्या 7 भूमिका सांगितल्या, 7 पायऱ्या सांगितल्या. योगशासनामध्ये तुम्ही गेलात, आता योगानुशासन, त्याच्यामध्ये कसं अष्टांग योग पद्धती सांगितली. त्या स्टेप्स आहेत सगुणाकडून निर्गुणाकडे जाण्याच्या. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, ही शेवटची स्टेप. समाधीमध्ये पुन्हा सविकल्पक समाधी, निर्विकल्पक समाधी. मग इथे जी निंदा केलेली आहे की सकविकल्पक समाधी जी आहे की तो काय तेवढ्या वेळेपुरता, जसं सुषुप्ती अवस्थेमध्ये सगळी आपली कर्म जी असतात, जशी त्या ठिकाणी आनंदामध्ये जो आपण असतो अत्यंत गाढ निद्रा अवस्थेमध्ये, परंतु होणारी सगळी उद्या काय करायचंय, काय नाही करायचंय, आत्ता काय झालं, आत्तापर्यंत काय झालं, भविष्यात काय होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्याप्रमाणे सुषुप्ती अवस्थेमध्ये जरी आपण गेलो, तिथं आनंदामध्ये जरी राहिलो, तरी या सर्व गोष्टी तिथं काय असतात, बीज स्वरूपामध्ये असतात. त्याचा संपूर्ण न्यास होत नाहीये त्याने. म्हणून उठल्यानंतर आपल्याला लक्षात येतं, मी काल तुला 100 रुपये दिले होते, माझे 100 रुपये दे, मला आज हे करायचं, मला परवा ते करायचं, माझा असं प्रिप प्लॅन आहे, माझा हा महिन्याचा प्लॅन आहे. हे सगळं, हे जे काय महिन्याचा प्लॅन, हे मागं काय दिलं, कोणी 1 वर्षापूर्वी काय बोललं, कोणी कुठे काय बोललं. तर ते आता 2 दिवसापूर्वी छान त्या ह्याला आपण हे आलं होतं आपल्या स्टेटसला की मुलं का आनंदी असतात आणि तरुण आणि वृद्ध अवस्थेला प्राप्त झालेले ते आनंदी का नसतात, त्याच्यावर त्यांनी विश्लेषण केलं. छान छोटं अगदी 1 मिनिटाच्या आत विश्लेषण आहे. पण अगदी जीवनामध्ये जे पाहिजे, वृद्ध जे आहे हे काय, गत आयुष्याची सगळी चिंता त्यांना असते. माझं असं झालं, मग तसं झालं, त्याच्यात मी असं केलं, मग तसं एवढं झालं, तसं झालं, हे सगळी गत आयुष्याची चिंता करत राहतात. युवक आहे भविष्याची, माझं काय होईल, मला कशी नोकरी मिळेल, मला कसं होणार, माझ्या यांचं कसं होणार, भविष्याची चिंता करत राहतात. म्हणजे दोघं जे आहे ते चिंतेमध्येच आहेत, कोण युवा अवस्थेमध्ये आणि वृद्ध अवस्थेमध्ये. आणि बालक जे आहेत, बालकांना ना भविष्याची चिंता असते ना गत याची चिंता असते, ते वर्तमान काळामध्ये राहत असते. बालस्तावत क्रीडासक्ता सांगतो, त्यांना वर्तमानामध्ये जो आनंद आहे त्या आनंदामध्येच ते राहत असतात, त्यांना जास्त चिंता नसते. आणि म्हणून बालक किंवा लहान मुलं ही नेहमी काय आपल्याला म्हणतो किती आनंदी असतात, त्यांना काय काळजी नाही, नुसते खेळण्यामध्ये दंग असतात, कारण त्यांना चिंताच नाही आहे. जसं तसं समज येईल तशी तशी चिंता वाढत जाते. 15, 16, 17 वर्षाचा व्हायला लागला तर मला आता काय करायचं, मला आता अभ्यास केला पाहिजे, मला ह्या परीक्षेला बसलं पाहिजे, त्या परीक्षेला येतलं पाहिजे, अमुक केलं पाहिजे, ते मुक केलं, म्हणजे काय करतो, चिंता स्वतःच घेऊन बसतो. मग त्याचं टेन्शन त्याला त्या ठिकाणी. आणि वृद्ध अवस्थेत मी असं केलं, मी तसं केलं, मग एवढं झालं, तेवढं झालं, हे झालं, ते झालं, असं याने केलं, हे सगळ्याच्या पुन्हा चिंता. म्हणजे जे जगण्यासाठी जे अपेक्षित वेळ आहे ती सगळी काय करतो आपण सोडून देतो. जगण्याचा आनंद जो आहे हा सगळ्या या विचारामध्येच युवक आणि वृद्ध अवस्थेतले घालवतात. आणि बालक जो आहे तो प्राप्त समय हा आनंदामध्येच, कारण चिंता कुठली नाही. तसं त्या ठिकाणी सुषुप्त अवस्थेमध्ये काय, सगळं जे बीज अवस्थेमध्ये राहणार, म्हणजे सविकल्पक जी समाधी आहे त्याच्यामध्ये तिथपर्यंत जरी तो पोहोचला तरी सुद्धा हे अहमचा जो आहे पूर्ण नाश, त्या अहमचा परिपूर्ण नाश त्या ठिकाणी अजून झालेला नाहीये. कारण तो कधी होईल, ज्ञानाग्नी सर्व कर्माने सांगितलं भस्मसात कुरुजे, जोपर्यंत यथार्थ तत्वाचं ज्ञान होत नाही तोपर्यंत. महान योगी चांगदेव होते की 1400 वर्ष जगला, बरोबर आहे ना. परंतु अहमवृत्ती त्या ठिकाणी असल्यामुळे ते पत्र पाठवायला लागलं, त्याला उपदेश द्यायला. चांगदेव असणारे त्या ठिकाणी 65 ते श्लोक सगळे मग त्यानंतर लिहिले. पहिल्यांदा तर कोरस पत्र पाठवून दिलं, काय लिहिणार हा पण प्रश्न पडला. म्हणजे जरी त्या अवस्थेमध्ये गेला तरी जोपर्यंत थोडी, अगदी उदाहरणच आहे, थोडंसं जरी अहम भावना त्या ठिकाणी राहिली, महान योगी होते अत्यंत.
तरी सुद्धा असणारी ती किंचित अहमवृत्ती, त्याकरिता म्हणून या ठिकाणी मग पुन्हा गुरु जे आहे हे करायला. आणि मग अशा प्रकारे ती अहमवृत्ती ज्या क्षणी नाश होईल, मग काय तर ते असणारी जी आहे समाधी, निर्विकल्पक जी समाधी आहे त्याच्यामध्ये तो निघून जाईल. मग तेच या ठिकाणी सांगण्यात आलं की केवळ ज्याप्रमाणे केवळ कर्माने काही साध्य होत नाही, त्याच्या जोडीला उपासना पाहिजे. दोघांचं एकत्रित केलं तर निश्चितपणे काय उत्तम लोकाची प्राप्ती होणार आहे. तसं इथं सुद्धा सगुण आणि निर्गुण पहिल्यांदा प्रायमरी अवस्थेमध्ये सगळं अपेक्षितच आहे. निर्गुणाकडे जाण्याकरता म्हणून सगुण अपेक्षित आहे. सगुणाचा हात धरूनच निर्गुणाकडे जायचं. म्हणून त्या ठिकाणी तुला सगुण म्हणू की निर्गुण रे सांगते, तुला काय म्हणू, तुला नक्की सगुण म्हणायचं आहे का निर्गुण म्हणायचं, असं वेळोवेळी संतांनी सुद्धा अभंगामध्ये असेल, शास्त्राने सुद्धा वेदमंत्रांमध्ये असेल, या सगळ्या गोष्टीचा उल्लेख वेळोवेळी केलेला आहे. आणि म्हणून प्राथमिक अवस्थेमध्ये जे आहे काय हे दोन्ही अपेक्षित आहे. परंतु या ठिकाणी त्यांचा समुच्चय केल्यानंतर त्याला विशेष दर्जाचं फळ या ठिकाणी सुद्धा प्राप्त. म्हणजे पहिली सगुणाची उपासना केल्यानंतर एकदा अंतःकरणाची अवस्था मन उन्मनी भावाला जाणं, ती अवस्था म्हणजे काय, त्याच्यामध्ये असणारे षड रिपू जे आहेत ते संपूर्ण नष्ट होणे झाल्यानंतर त्याची असणारी ती जी अवस्था अत्यंत शुद्ध अवस्था, काही जसं चकचकीत असं पाणी अगदी असतं गंगेचं ज्याप्रमाणे अत्यंत शुद्ध, तशी असणारी ती अवस्था जी आहे ती एकदा त्याची निर्माण झाल्यानंतर त्याला मग उन्मनी भावाला जायला वेळ लागत नाही. बंधना पासूनी उकलली गाठी देता आली मिठी सावकाश सांगितली. एकदा ती ग्रंथी चित्त आणि जळाची असणारी अविद्या ते या ठिकाणी सांगितलं. ही ग्रंथी एकदा भेदन झाली की बस तेवढीच आहे. माया अविद्या प्रकृती ती चित्त आणि जड असणारी जी ग्रंथी आहे तेवढी फक्त सुटली की काय देता आली मिठी सावकाश, की तो जो आहे भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशया क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावते. की एकदा त्या परमेश्वराचं साक्षात्कार निर्माण झाल्यानंतर या सगळ्या ज्या ग्रंथी आहेत त्या सगळ्याचं काय होतं भेदन होऊन जातं. म्हणजे अशा प्रकारची असणारी जी अंतःकरणाची वृत्ती आहे ती अंतःकरणाची वृत्ती करण्याकरिता म्हणून ही साधना या ठिकाणी जी आहे तर आता ही नावं मोठी त्यांच्या अवघड असल्यामुळे भयंकर तो विषय असा वाटतो की फार क्लिष्ट विषय आहे. संभूती असंभूती, संभूती असंभूती काय नाही, तर व्यक्त आणि अव्यक्त उपासना, सगुण अगदी शुद्ध मराठीमध्ये आपल्या सगुण आणि निर्गुण उपासना. ते आता काय ते शास्त्रीय शब्द त्या ठिकाणी आले. कोणता काय संभूती असंभूती हे सगळे काय झाले, हे सगळे जे आहे हे सगळे शास्त्रीय शब्द त्या ठिकाणी आले. परंतु वास्तविक त्याच्या अनुषंगाने या ठिकाणी काय फक्त सगुण आणि निर्गुण जी उपासना आहे त्या उपासनेचा असणारं फळ, केवळ सगुण उपासना केवळ निर्गुण उपासना केली ते त्याचं असणारं फळ भिन्न भिन्न प्राप्त होणार आहे. जसं केवळ कर्म आणि केवळ उपासनेचं फळ भिन्न आहे, तसं केवळ सगुण उपासना केली तर त्या लोक पुन्हा तसंच हिरण्यगर्भाची उपासना इथं सांगितलं या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे मंत्रामध्ये सांगितल्याप्रमाणे त्याचा असणारं लोक जे ब्रह्मलोकाची प्राप्ती, हिरण्यगर्भ लोकाची प्राप्ती, आता निर्गुण उपासनेमध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे सविकल्पक समाधीपर्यंत जाऊन थांबणे, अहमवृत्तीचा अजून नाश नाही तिथपर्यंत जाऊन थांबणे. म्हणून दोघांचा समुच्चय केला, सगुण निर्गुणाचा व्यक्त अव्यक्ताचा जर समुच्चय केला तर काय तर त्याला अमृतत्वाची प्राप्ती होणार आहे. अशा अनुषंगाने या ठिकाणी हा 12, 13 आणि 14वा मंत्र येतो त्याचा असणारा. म्हणून या ठिकाणी असणारा 12वा मंत्र त्याचा असणारा काय या ठिकाणी असणारा उपोद्घात काय म्हणतात, अधुना व्याकृत अव्याकृत उपासनयो समुच्चितैषितयायां प्रत्येकं निंदा उच्यते. म्हणून या ठिकाणी काय व्यक्त अव्यक्त म्हणजे सगुण आणि निर्गुण काय उपासनेच्या समुच्चय करण्याच्या दृष्टीने या दोघांचा समुच्चय करायचा. आणि मग समुच्चय करण्याच्या दृष्टीने सांगतात काय दृष्टीने प्रत्येकाची निंदा केली जाते. या ठिकाणी जी काही इथे निंदा केलेली आहे
त्यांची या मंत्राच्या द्वारे कुठल्या इथे 12व्या 13व्यामध्ये दोघांची निंदा केली, जशी तर कर्माची निंदा केली, उपासनेची निंदा केली. अगदी सेम तोच पॅटर्न इथं घेतलेला, काही फरक नाही पॅटर्नमध्ये त्यांनी इथं ठेवलेला. त्या म्हणून या ठिकाणी त्यांची असणारी निंदा या ठिकाणी केलेली आहे. पण ती निंदा कशासाठी? तर नुसतं सगुणाची उपासना नव्हती. सुगुणाची उपासना करत असताना ध्येय निर्गुणाकडे पाहिजे. सच्चिदानंद परब्रह्मतत्वाची प्राप्ती करून घ्यायची हे ध्येय पाहिजे. त्याच्या अनुषंगाने चित्तशुद्ध्यर्थम हे सगळं सगुण स्वरूप कर्म जे काय आहे, नवविधा भक्ती सांगितलेली आहे, जे काय सांगितलेलं आहे हे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि म्हणून अशा प्रकारे असणारा त्या ठिकाणी काय आता व्यक्त अव्यक्त उपासनेचे काय समुच्चय करण्याच्या दृष्टीने, दोघांचा समुच्चय करण्याच्या दृष्टीने काय केलं, इथे त्यांची निंदा केलेली आहे. काय म्हणतात म्हणून 12व्या मंत्रामध्ये 12वा मंत्र म्हणतात अंधंधमप्रविश्यन् ध्येय संभूतिमुपासते ततो भुव इवते तमोप्यौ संभूत्यागमृत. की अशा प्रकारे काय म्हणतात की अंधम तम प्रविश्यन्ति ये असंभूतिम उपासते. की या अशा प्रकारे जे असंभूती म्हणजे अव्यक्त प्रकृती जे आहे, म्हणजे निर्गुण निराकार त्याची उपासना करतात. ते काय करतात, अशा प्रकारे जे असंभूती जी म्हणजे अव्यक्त प्रकृती जी आहे किंवा प्रकृतीलय त्या ठिकाणी, अव्यक्त प्रकृती जी म्हणजे त्या ठिकाणी प्रकृतीलय म्हणजे ज्याप्रमाणे प्रकृती निर्माण झाली, तस्मादात्मना आकाश संभूत आकाशात वायू वायू अग्ने अग्ने आप आद्य पृथ्वी. जसं ती ज्या क्रमाने तिची निर्मिती झाली त्याच्या उलट क्रमाने तिचा एकामध्ये कशा पृथ्वी तत्वाचा जलतत्वामध्ये लय, जलाचा अग्नितत्वामध्ये लय. म्हणून आपण म्हणतो प्रलय येतो म्हणजे काय, ती मूल स्वरूपामध्ये ज्या तत्वापासून तिची आता इथे सुद्धा किती आहे 70% आपण म्हणतो पाणीच आहे. पृथ्वी म्हणजे तरी काय, संपूर्ण पृथ्वीवर आपण काय म्हणतो 30% फक्त भूमी उपलब्ध आहे, बाकी सगळं पाणीच आहे शरीरामध्ये. म्हणून त्याच्या अनुषंगाने त्याच्यापासून निर्मित झालेले शरीरामध्ये सुद्धा काय पाण्याची मात्रा जास्त, 60 ते 70% पाणी आहे, बाकी सगळं इतर मग पृथ्वीचा अंश इतर अस्थि मज्जा काय जे असेल ते. म्हणजे त्या म्हणजे प्रलय होतं म्हणजे काय, ते असणारं मूळ स्वरूपामध्ये ज्याच्यापासून आली पाण्यातून निर्मिती. म्हणून त्या ठिकाणी सुद्धा पुराणाच्या माध्यमातून सुद्धा काय त्याचा पाणी समुद्रामधून वर काढलेली. आणि अशा प्रकारे या ठिकाणी मग काय प्रकृतीलय म्हणजे पृथ्वी पुन्हा आप हा पाण्यामध्ये, पाणी अग्नी अग्नी ही वायू वायूमध्ये, पुन्हा आकाश स्वस्वरूपामध्ये, परंतु आकाशापर्यंत जाऊन प्रकृतीलयामध्ये तो थांबणार आहे. तिथं अहमची वृत्ती आहे, ती अहमची वृत्ती अजून आहे, त्यामुळे तो तिथं थांबला, त्याच्या पलीकडे गेला नाही, सविकल्प तेवढाच थांबला तो त्या ठिकाणी जाऊन. मग तेच या ठिकाणी म्हणून अशा प्रकारे सुद्धा जी साधनेची एक हे आहे पद्धती आहे, त्यामध्ये प्रकृतीला अशा प्रकारे ज्या क्रमाने आली त्या उलट्या क्रमाने पुन्हा त्याचा लय करणे, त्याला अशा प्रकारे सुद्धा त्याची उपासना करतात. ते सगळे अव्यक्त प्रकृतीची उपासना करणारे की उपासना करणारे काय करतायत, अशा प्रकारे केवळ एकमात्र अव्यक्त प्रकृतीची उपासना करणारे का घोर अंधकारामध्ये प्रवेश करतात. यद्यपि तिथपर्यंत गेले, ते प्रकृती लयापर्यंत शेवटच्या स्टेपपर्यंत गेले, तरी सुद्धा ते घोर अंधकार का स्वस्वरूपाची अजून त्यांना प्राप्ती त्या ठिकाणी होत नसल्यामुळे ते काय ते अत्यंत घोर अंधकारामध्ये प्रवेश करतात. व त्याच्यानंतर तो भूयैव ते येतो, त्याही पेक्षा अत्यंत घोर अंधकारामध्ये कोण, जे संभूती म्हणजे कार्यब्रह्म, हे जे काय प्रकृतीची जे म्हणजे कार्यब्रह्म जे आपण पाहतो अथवा देवतेचे असणारे त्या अनुषंगाने हिरण्यगर्भादी इतर देवता ज्या आहेत त्या इतर देवतांच्या असणारी कार्यब्रह्माच्या अनुषंगाने असणारे ज्या ज्या देवता आहेत त्या देवतांची जे उपासना करतात ते त्याही पेक्षा प्रकृतीची उपासना करणारे तिथपर्यंत जाऊन अहमवृत्तीपर्यंत जाऊन थांबतात, परंतु हे त्याच्यापेक्षा अधिक घोर अंधकारामध्ये काय करतात, प्रवेश त्या ठिकाणी करतात. म्हणजे अशा प्रकारे संभूती आणि असंभूती व्यक्त अव्यक्त प्रकृतीची उपासना करणारे एक अंधकारामध्ये प्रवेश करतात, कोण अव्यक्ताची उपासना करणारे, आणि व्यक्ताची उपासना करणारे त्याही पेक्षा घोर अंधकारामध्ये प्रवेश करतात. काय म्हणतात त्याचं असणारं व्याख्यान आचार्य त्या ठिकाणी त्या दोघांचं असणारं व्याख्यान करतात. काय म्हणतात पाहू, कितवा मंत्र आहे या ठिकाणी आलेला,
12चं असणारं व्याख्यान. अन्नंदम प्रविशन्ति ये विद्यापासते ततो भूयते तमविसंभूत्यागम ततः. आचार्याचं भाष्य करतात आचार्य, अंधंतमः प्रविशन्ति ये कोण, असंभूती संभवन संभूतिः सा यस्य कार्यस्य सा संभूतिः तस्या अन्याः असंभूतिः प्रकृतिः कारणम् अविद्या अव्याकृताख्या तमस तम संभूतम अव्याकृताख्यां प्रकृतिं कारणम अविद्यां काम बीज भूतानां दर्शनात्मिका उपासते ये ते तद अनुमेव अन्नं तमः अदर्शनात्मकं प्रविशन्ते ततः तस्मादपि भूयः बहुतर इव तमः प्रविशन्ति यौ संभूत्यां कार्यब्रह्मणि हिरण्यगर्भाख्ये रताः. अशा प्रकारे काय तर जे कोणीतरी काय करतात, जे असंभूतीची उपासना करतात. आपण असंभूती म्हणजे असणारी प्रकृती लय, निर्गुण निराकार असणारी जी उपासना आहे, निर्गुणाची असणारी जी उपासना करतात ते काय करतात, ते असणारे सविकल्पक समाधी म्हणजे अत्यंत अशा प्रकारे उपासना करणारे, प्रकृती लयद्वारा त्या ठिकाणी उपासना करणारे ते काय घोर अंधकारामध्ये प्रवेश करतात. कारण का त्या ठिकाणी स्वस्वरूपाचं अजून ज्ञान न होताना त्या ठिकाणी जाऊन थांबतात, म्हणून ते घोर अंधकारामध्ये प्रवेश करतात. संभव म्हणजे उत्पन्न होणे, हे असंभूतीची उपासना करा. असंभूती म्हणजे अव्यक्ताची उपासना करणारे अशा प्रकारे केवळ घोर अंधकारामध्ये प्रवेश करतात. आणि व्यक्ताची उपासना म्हणजे कार्यब्रह्म जे आहे, हिरण्यगर्भादी देवता जे आहे त्यांची उपासना करणारे, संभव उत्पन्न होणारे संभूती आहे त्यांच्यापासून त्यांची उत्पत्ती म्हणजे संभूती. ही संभव म्हणजे उत्पन्न होणे, त्याचे नाव संभूती. त्याच्यापासून भिन्न म्हणजे असंभूती म्हणजे प्रकृती म्हणजे अव्याकृत नाम अविद्या. व्याकृता म्हणजे अविद्या आहे, तिची उपासना करणारे ते अत्यंत अशा प्रकारे घोर अंधकारामध्ये प्रवेश करतात. त्या असंबुद्धी म्हणजे अव्याकृत नाववाली, प्रकृती म्हणजे कारण, अविद्या तेच अर्थात अज्ञानात्मिका अविद्या, जिथे काय जी कामना व कर्म बीजांचे कामना व कर्माचे बीज ज्या ठिकाणी आहे. अविद्या म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी आपल्याला असणारे काय कारण, ज्या ठिकाणी कर्म कामना आणि कर्माचं बीज त्या ठिकाणी राहणार आहे. अविद्या माया ज्याला आपण म्हणतो, मायापासून निर्मिती सगळ्याची. माया म्हणजे काय, ज्या ठिकाणी कामना आपल्या वासना आपण म्हणतो, वासनेच्या संगे जन्माला मूलभूत कारण काय असणारी कर्म आणि असणारी वासना. वासनेतच कर्माची वास्तविक निर्मिती, परंतु मूलभूत म्हणजे का वासना स्वरूप जे बीज आहे, हे वासना स्वरूप बीज त्या ठिकाणी राहणं अव्यक्ताच्या उपासनेमध्ये. तरी शेवटपर्यंत तिथपर्यंत जरी तो गेला तरी ती वासना जी आहे, वासनेचा परिपूर्ण नाश होतो. जोपर्यंत वासनेचा नाश होत नाही तोपर्यंत त्याला त्या सच्चिदानंद परमात्म्यामध्ये त्याचा प्रवेश होत नाही. म्हणजे तिथपर्यंत म्हणजे वासना अव्यक्ताची उपासना जरी केली तरी कामना व कर्माचे बीज, अविद्या कामना व कर्माचे बीज त्या ठिकाणी राहणारच आहे. आणि अशा प्रकारे त्याची जे लोक उपासना करतात ते त्या अनुरूप म्हणजे अशा प्रकारे त्या अव्यक्ताची जरी उपासना केली तरी सुद्धा त्या ठिकाणी ही असणारी कामना कर्मबीज त्या ठिकाणी राहिल्यामुळे काय होतंय, बीज त्या लोकाची उपासना करतात ते त्या अनुरूप घोर अंधकारामध्ये प्रवेश करतात. म्हणजे यद्यपि तिथपर्यंत जरी गेले तरी ते घोर अंधकारामध्येच प्रवेश करतात. आणि त्याचप्रमाणे जे संभूती म्हणजे हिरण्यगर्भ म्हणजे कार्यब्रह्माची, इतर देवतांची, हिरण्यगर्भ म्हणजे ब्रह्मादी इतर देवतांची जी उपासना करतात ते त्याही पेक्षा घोर अंधकारामध्ये प्रवेश करतात. घोर अंधकारामध्ये त्यांना येणं जाणंच आहे. त्या लोकाची जरी प्राप्ती केली, आता जरी पितर लोकामध्ये जरी गेले तरी आता काय आला पितृपक्ष पुन्हा येणंच आहे त्यांना. हे 15 दिवस म्हणजे कुठल्या जरी लोकामध्ये गेले तरी त्यांना काय पुन्हा इथे येणंच आहे. म्हणून 15 दिवस त्यांच्यासाठी पितृलोकाचे असणार आहे की त्यांनी आपले जे पितर लोक आहेत, जे काय आपले आहेत पूर्वज ज्याला आपण म्हणतो, पितृपक्षामध्ये काय होतं ते त्या ठिकाणी ते पूर्वज जे आहेत त्या पितृपक्षामध्ये आपल्या ज्या अनुषंगाने वंशाच्या अनुषंगाने त्या ठिकाणी येऊन त्यांनी त्या ठिकाणी केलेल्या तर्पणादी तर्पण त्या जलेन लुप्त पिंडोदक क्रिया सांगितलं. पतंती पितरो हेशाम लुप्त पिंडोदक क्रिया. हा कुठे आला, गीतेमध्ये आलं. पहिला जो गीतेमधला प्रश्न आहे तो प्रश्नच आहे
हे सगळं जे युद्ध झालं तर काय होतं, आमच्या पितरांचा विनाश आम्ही करू. म्हणजेच काय, थोडक्यात सांगायचं की पितरादी जी कर्म आहे ही जर केली नाही तर निश्चितपणे आपल्या पितरांचा विनाश आपण आपल्या हाताने करून घेतो. म्हणून ती सर्व जी कर्म आहे ती करणंच आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा एक्सक्यूज सांगितला नाही, ही करणंच आहे. आणि म्हणून त्या करता म्हणून हा स्पेशल जी पितृकर्म आहेत त्यांच्यासाठी हा पितृपक्ष ठेवलेला आहे. 3 पिढ्यांचं आपण प्रत्येकाचं स्मरण करतो. अलग लक्षात, प्रत्येक वेळेस अलग लक्षात. अगदी याच्यामध्ये सुद्धा आपण वैदिक कर्मामध्ये यज्ञादी कर्म होते तर आपण नांदी श्राद्ध नावाचा एक विधी करतो. त्याच्यामध्ये सुद्धा आपण काय करतो तर नांदी श्राद्ध म्हणजे त्या ठिकाणी गुरुजी आपल्याला ते काय असणारे पैसे आपल्या हातावर देतात आणि काय म्हणतात, तुमचे आहेत का, आजोबा आहे का, पंजोबा आहे का, खापर पंजोबा जे काय असेल त्या 3 पिढ्यांचं स्मरण करा. आणि मग आपण काय करतो त्याचं त्या ठिकाणी तर्पण करतो की त्यांना आपण त्या ठिकाणी आवाहन करतो की अशा प्रकारचा मी या ठिकाणी यज्ञ करत आहे, त्याला आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही या ठिकाणी या. मग एवढं हे सूक्ष्म विज्ञान जे आहे, सूक्ष्म विज्ञान फक्त आणि फक्त आमच्या संस्कृती, भारतीय संस्कृतीमध्येच आहे. म्हणजे जो विचार आहे गर्भाला येण्याच्या अगोदरपासून 16 जे संस्कार आपल्याकडे सांगितले, गर्भाधान पहिला संस्कार, अलग लक्षात, शेवस्ता अंत्येष्टी, त्याची सगळी जी आहे, सगळी जी परंपरा जी आहे की जीव जन्माला येण्याच्या अगोदरपासून ते गेल्यानंतर सुद्धा, शरीर तर गेलंय त्याचं आता, तिथं भस्मसात झालंय, परंतु तरी सुद्धा आपण काय पुन्हा असणार 10वा असेल 13वा असेल, पुन्हा मासिक श्राद्ध असेल त्या दिवशी गेला, ज्या तिथीला गेला त्या तिथीला पुन्हा आपण कोणीतरी त्यांच्या नावाने घरी एखाद्याला जेवायला बोलवतो. गेला की गेला नाही आपल्याकडे. हा जो सगळा जो विचार आहे अत्यंत सूक्ष्म विचार जो आहे, अत्यंत सूक्ष्मापेक्षाही सूक्ष्म विचार. 3 पिढ्यापर्यंतचा असणारा संबंध आपला त्यांच्याशी राहतो. किती जरी केलं तरी पण आपण म्हणतो तरी त्याला ते तसं आहे, ते आनुवंशिक गुण आहे त्यांचा, त्याला ते तसं होतं, त्याचे आजोबा तसे होते, त्याचे हे तसे होते, त्यांचा गुण त्याच्यामध्ये आलेला आहे. ते सगळे हे एक संपूर्ण जे आहे हे एक त्याला बारीक शास्त्र, सायन्स, आनुवंशिकता गुणसूत्र जे आहे हे सगळं त्याच्यामध्ये कारणीभूत कारण आहे. म्हणून अशा प्रकारे या 3ही पिढ्यांचा जे आहे किंवा त्या ठिकाणी लोकावरणं चाललं, आपण पितृलोकामध्ये जरी ते जाऊन थांबले तरी ते यावेळेस येऊन त्या तर्पणाने काय होतं, ते संतुष्ट होतं. म्हणजे केलेल्या क्रियेनी ते संतुष्ट होऊन काय करायला आपल्याला आशीर्वाद देतात. मग त्यांच्या आशीर्वादाने काय आपल्याला सुख संपत्ती जे काय आहे सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित आपल्या असतात, ते चालू राहतात. त्यामुळे त्यांच्या आशीर्वाद, वडिलांचे असणारे आशीर्वाद, आपण म्हणतो मोठ्यांचा आशीर्वाद घ्या. मोठ्यांकडनं अपेक्षा काय नाही, पण आशीर्वाद त्या ठिकाणी अत्यंत गरजेचा आहे. दुवा म्हणतो आपण, काय दवा आणि दुवा, दुवा पण तेवढीच महत्वाची. म्हणजे आशीर्वाद जर असेल तर निश्चितपणे ती दवा काम करते. अशा प्रकारे दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी अपेक्षित आहे आणि त्या अनुषंगाने त्यांचा आशीर्वाद घेण्याकरिता म्हणून आपण असणारे सगळे जे काय आहे, पितृपक्ष असेल किंवा ते आहे आपल्या पूर्वजांचं जे काय आहे ते सगळं करत, जे काय आपण करतो, तर्पण आदी करतो, श्राद्ध करतो, जे काय करतो, दिवसातला तो मनुष्य जेवायला घालतो, सगळं आपल्या शास्त्रा विधीमध्ये सगळं सांगितलेलं आहे. हे सगळ्या संस्कारामध्ये सगळं सांगितलेलं आहे. अत्यंत आमच्या ऋषींची असणारी जी दृष्टी आहे हे अत्यंत सूक्ष्म आहे. त्यामुळे त्यांनी हे सगळं पहिल्यांदाच यथोचित सगळं जे आहे हा व्यवस्थित करून ठेवलेलं आहे. आपल्याला फक्त त्या मार्गाने जायचं असो. म्हणून इथे का आपण काय सांगितलं, कार्य ब्रह्माची उपासना करतात, म्हणजे देवता लोकांची जी उपासना करतात ते त्या कुठं त्या देवतांच्या असणाऱ्या लोकाला प्राप्त करतात. परंतु ते त्याहीपेक्षा जे अव्यक्ताची उपासना करतात अथवा त्या ठिकाणी होणारे असंभूतीची उपासना करतात, त्या ठिकाणी जाऊन पोहोचतात, त्याहीपेक्षा अधिक घोर अंधकारामध्ये ज्या अशा प्रकारे कार्यब्रह्माची उपासना करतात ते जाऊन पोहोचतात. असं या ठिकाणी असणारा 12व्या मंत्राच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला. मंत्रांना इथे असणारी ही निंदा फक्त केवळ निंदा मात्र आहे, वास्तविक निंदा नाही आहे. हे आपण लक्षात ठेवत. आपण एखाद्याला निंदात्मक बोलतो तर तू असं काय केलं, ते तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती, तसं हे निंदात्मक आहे. अलग लक्ष म्हणजे ते करायचं नाही असं नाही,
परंतु चाहीपेक्षा अधिक असेल तर तेव्हा अशा प्रकारे एकत्रित केलं तर, जसं दूध तर पिणं छानच आहे, पण त्याच्यामध्ये काय अत्यंत शुद्ध असं असणारं जे आहे गाईचं जे तूप असेल ते त्याच्यामध्ये आणखीन एखादा चमचा जर घालून ते पिलं तर अधिक पौष्टिक होतं. दूध तर पौष्टिकच आहे, परंतु दोन्ही एकत्र केलं तर आणखी पौष्टिक होतं. तसं केवळ हे एक उपासना तर श्रेष्ठच आहे, परंतु त्याच्याबरोबर ही केली तर त्याचं विशेष फल प्राप्त होणार आहे. या अनुषंगाने त्या ठिकाणी एकाची निंदा केली. अशा अनुषंगाने असणारा 12वा मंत्र आणि 13व्या मंत्राच्या म्हणण्यात आता या दोन्ही उपासनाच्या समुच्चयाचे कारण जे फलभेद आहे त्यांचा भिलभेद सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. अन्य देवाहुर संभवा अन्यदाहुर संभवात इतिष्णमधीरो नामीयनस्तद्विलक्षरे असणारा फलभेद या ठिकाणी त्यांनी सांगून त्याचा विशेष अर्थ आता 13 आणि 14 दोघांना एकत्र घ्यायला लागेल, नाहीतर तिन्ही याचं व्याख्यान या ठिकाणी येईल. अशा प्रकारे असणारी संभूती आणि असंभूतीची उपासना या ठिकाणी सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. मग 13व्याचं असणारं व्याख्यान ना आता उद्या रविवार 14 सोमवारच्या पाठामध्ये नेहमीप्रमाणे पाहणार आहोत. ओम